पप्प्याच्या घरी पप्प्यावर अभ्यासावरनं फायरिंग सुरू होती. शेवटी कर्नलनं पप्प्यासमोर एक अट मांडली. जर तू 10वीला 90च्या पुढे टक्के पाडलेस तर तू म्हणशील तो फोन तुझ्या हातात. आता तूच बघ तुला किती टक्के पाडायचे. आणि 2026 मध्ये कोणता फोन घ्यायचा आहे. त्यामुळे आमचा अभ्यासू पप्प्या फोनसाठी रात्रीचा दिवस एक करायला लागला. स्वप्नात पण त्याच्या महागडे फोन यायला लागले. फोनसाठी इतके अपार कष्ट करताना तो एक गोष्ट मात्र विसरत नाहीये की आपल्या हातून चांगले फोन्स निष्ठून तर जाणार नाहीत ना. म्हणून तो अभ्यासासोबत मोबाईलची लिस्ट पण काढतोय. गाड्यानं 2026 मध्ये लॉन्च होणाऱ्या मोबाईलची सगळी लिस्टच काढून ठेवली आहे आणि तीच लिस्ट माझ्या हाती लागली आहे. आज याच 2026 मध्ये लॉन्च होणाऱ्या फोनची नावं, ते फोन अंदाजे कधी लॉन्च होतील आणि त्या फोन्समध्ये नवे स्पेसिफिकेशन्स काय असतील हे सगळं सांगणार आहे. त्याबद्दलचीच ही माहिती सांगणारा संपूर्ण व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मागचे 10 वर्ष उलटून बघितलं तर आपल्या हातात होते साधे स्मार्टफोन्स जे नुकतेच नव्याने भारतात आले होते. त्यात सॅमसंग, मायक्रोमॅक्स, जिओनी, ओप्पो, कार्बन सारख्या कंपन्या आपल्याला आघाडीवर दिसत होत्या. त्या काही लांब लांबपर्यंत आपली नजर आयफोनकडे जात नव्हती. पण आता 10 कॅलेंडर उलटून बघितल्यावर प्रत्येकाच्या हातात आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोन्स दिसू लागलाय आणि त्यातल्या त्यात मार्केटमधून काही कंपन्या तर गायब झालेल्या दिसत आहेत. त्याच्यावरूनच स्पष्ट होतंय की माणूस ज्या स्पीडनं बदललाय त्याच्या दुप्पट वेगानं टेक्नॉलॉजी बदलतीये. आत्ताच्या याच ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीला पकडून पप्प्याला घ्यायचा आहे फोन. त्यावरूनच त्याची फोनची पहिली चांदणी चमचमली, ती म्हणजे ऍपल आयफोन 17E. नुकत्याच 2025च्या सप्टेंबरमध्ये ऍपलने 17 सिरीज लॉन्च केली होती. त्याची बाजारात इतकी क्रेज वाढली की लोकांनी 17 प्रो मॅक्स घ्यायला रांगा लावल्या होत्या. पण त्या सिरीजमध्ये 17E हा फोन लॉन्च केलेला नव्हता. हा फोन आता येत्या 2026च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात बाजारात दाखल होईल असं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. इलेक्टच्या रिपोर्टनुसार आयफोन 17E मध्ये आयफोन 16E सारखाच OLED पॅनल असणार आहे. या फोनमध्ये आयफोन 17 लाईनअप मधील A19 प्रोसेसर आणि डायनॅमिक आयलंड आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच येणाऱ्या 2026 सप्टेंबरमध्ये आयफोन 18, आयफोन 18 प्रो मॅक्स बघायला मिळेल, ज्यात नवं अपडेट जसं की 2nm चिपसेट, A20 आणि अंडर डिस्प्ले फेस आयडी टेक्नॉलॉजी मिळण्याची शक्यता आहे. या आयफोन 18 मध्ये iOS 10T किंवा नवं UI फीचर्स पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आयफोन 18च्या लॉन्च सोबत आणखी एक नवा तार आपल्याला ऍपल कंपनीकडून पाहायला मिळू शकतो. तो म्हणजे ऍपलचा पहिला फोल्डेबल आयफोन. हा देखील सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात दिसत आहेत. त्यापुढचा विषय म्हणजे टेक्नॉलॉजी पुढे गेली, AI आलं. AI मुळे लोक जेमिनीवरून फोटो जनरेट करून मेस्सीला पण जेवायला आपल्यासोबत पंक्तीला बसवायला लागले. हीच गोष्ट पप्प्याला भारावून गेली आणि त्याच्या यादीत आला दुसरा स्मार्टफोन, तो म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी S26 सिरीज. ह्या येणाऱ्या वर्षात सॅमसंगचे फोन्स जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये गॅलेक्सी S26, S26 अल्ट्रा आणि कदाचित एक नवीन S26 एज मॉडेल पाहायला मिळू शकतं. यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 इलाइट Gen 5 प्रोसेसर आणि 60 वॉटचा फास्ट चार्जिंग मिळण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे कॅमेरासाठी गॅलेक्सी S26 अल्ट्रा हा फोन या सिरीजमधील मुख्य आकर्षण असेल. तसेच 2026च्या जुलै महिन्यात गॅलेक्सी Z फोल्ड 8 आणि फ्लिप 8 लॉन्च होण्याची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. त्यानंतर गुगल पिक्सेल 10A चा लॉन्च होण्यात नंबर लागतो. गुगलचा मिड रेंज स्मार्टफोन पिक्सेल 10A मार्च 2026 मध्ये इंटरनॅशनल लेवलवर लॉन्च होणार असून 10 ते 20 मार्च दरम्यान गुगल पिक्सेल 10A ची लॉन्च तारीख असेल असं गुगल कंपनीनं स्पष्ट केलंय. भारतात मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला पिक्सेल 10A दाखल होण्याची अपेक्षा आहे. हा फोन थोडक्यात पिक्सेल 9A पेक्षा वाढीव असणार आहे, कारण की या फोनमध्ये टेन्सर G4 चिपसेटसह नव्यानं येऊ शकतो अशी सगळ्यांचीच आशा आहे. त्यानंतर पप्प्याच्या लिस्टमध्ये नाव ऍड केलेलं असतं ते म्हणजे मोटोरोला कंपनीचं. या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आतापर्यंत स्वस्तात चांगले फोन्स, चांगले स्पेसिफिकेशन्स असलेले फोन्स विकून या बाजारात आपला जम यशस्वी बसवलाय. सामान्य माणसाला परवडेल असे फोन्स बाजारात घेऊन ते येतात आणि धुमाकूळ घालून जातात, याचंच ते उदाहरण आहे. यंदाच्या वर्षात मोटोरोलाचा रेझर 2026, रेझर प्लस आणि रेझर अल्ट्रा हे 3 मॉडेल्स बाजारात धुमाकूळ घालणार आहेत. यापैकी एक रेझर मॉडेल एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये बाजारात येईल अशा चर्चांना उधाण आलं असून मोटोरोला रेझर अल्ट्रा 2026 ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. बेसिकली या फोन्समध्ये चिपसेटची ताकद, स्क्रीनची साईज, किंमत आणि त्यांचा कॅमेरा यामध्ये फरक आपल्याला जाणवणार आहे. त्यानंतर गाड्यानं त्याच्या विशलिस्टमध्ये नाव लिहिलेलं होतं ते ओप्पो फोनचं. नुकतंच फाइंड X9 आणि फाइंड X9 प्रो हे लॉन्च झाले असले तरी ओप्पोचा
फाइंड X9 अल्ट्रा हा फ्लॅगशिप असलेला फोन भारतात एप्रिल महिन्यात आपल्याला भेटीला येईल. यामध्ये 7000 mAh ची पॉवरफुल बॅटरी, स्नॅपड्रॅगन 8 इलाइट जेन 5 चा चिपसेट आणि 200 MP मुख्य कॅमेरासोबत ऑप्टिकल अपग्रेड असणार आहे, असं माध्यमातून आपल्याला कळून येत आहे. त्यासोबतच विवोचा X300 अल्ट्रा हा टॉप व्हेरियंट लॉन्च होईल. जागतिक लेवलवर लॉन्च होण्याची याची तयारी सुरू असून हा भारतात मार्च महिन्यात येऊ शकतो. या फोनमध्ये मुख्य म्हणजे ड्युएल 200 मेगापिक्सल कॅमेरा असेल, सोबतच 200 मेगापिक्सल पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स असण्यासोबतच यात सुद्धा स्नॅपड्रॅगन 8 इलाइट जेन 5 चा चिपसेट आणि फास्ट चार्जिंग असेल. हे स्मार्टफोन्स सामान्य माणसांच्या खिशाला परवडणारे आणि खूप काळ टिकणारे आहेत. हल्लीच्या जमान्यात लोकांना लागलेली स्पीड ही हवीहवीशी झाली आहे. त्यामुळे स्मार्टफोन्सचे लागलेले शोध आणि त्यामध्ये होणारं सततचं अपडेट हे आपल्याला स्वीकारून पुढे जाणं आपल्या आयुष्याचा भाग बनू लागलाय. त्यामुळे फोन घेताना 2 पावले पुढचा विचार करून फोन घेणं ही काळाची गरज बनली आहे. या स्मार्टफोन सोबत 2026 मध्ये आणखी बरेच फोन्स आपल्या भेटीला येणार आहेत. त्या तुमच्या आवडीचे आणखी कोणते फोन्स आहेत आणि त्या फोन बद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.